नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी माझ्या स्वतःच्या शेतात आलेलो आहे. जवळपास 10-12 दिवसांनी मी माझ्या शेतात आलेलो आहे. आणि मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकतात की ज्वारीचं पीक आहे आणि या ज्वारीच्या पिकामध्ये जी अळी असते, जसं मक्याच्या पीकमध्ये येते पोंगा अळी आपण सुद्धा म्हणतो त्याला, ती अळी जे ज्वारीचं असेल किंवा मक्याचं असेल, ह्या पोंगाचे जे कोवळे पानं असतात मधले जे वाढणारे पानं असतात त्यांना खाऊन घेते आणि त्यांची वाढ तिथंच थांबवते. त्यामुळे आपल्या पिकांचे नुकसान हे 40 ते 55% होऊन जाते. एकदा लहान वयातच म्हणजे कमी दिवसातच जर पिकांची वाढ खुंटली 2-3 फूट असतानाच, 2-3 बी नाही, 1.5 किंवा 2 फूट असतानाच जर पिकांची वाढ खुंटली तर आपले पीक पुढे कसदार होत नाही, जोरदार होत नाही. तर या अळींवर संपूर्णपणे कंट्रोल कसा करायचा, मी तुम्हाला पहिले ज्वारीमध्ये अळी येण्याचे संकेत काय काय असतात, अळी आल्यानंतर कशा प्रकारे त्याची पानं होतात आणि त्यांच्यावर आपल्याला कोणते फवारे घ्यायचे आहे ज्याच्याने आपल्याला लवकरात लवकर फरक पडेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की जर आपल्या ह्याच्यात अळी येण्याचे मार्गावर असेल तर अशा प्रकारे मावा आपल्याला आपल्या पानावर पाहायला मिळतो. हे तुम्ही पाहू शकतात. हा पोंगा सुद्धा तुम्ही पाहू शकतात की किती प्रकारे याच्यात माव्याची घास असलेली आहे. याच्यात पण तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. हे पहा, याच्यात सुद्धा तुम्ही पाहू शकतात. याच्यात तुम्ही पाहू शकतात. आणखीन हे पहा, याच्यात पाहू शकतात. याच्यात पाहू शकतात. अजून तुम्ही पाहू शकतात की हे पहा मित्रांनो, अशा या पोंग्यांमध्ये मावा, तुडतुडा यांची पैदास ही जास्त झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे हे पाहिलेलेच आहे की असे जे पोंग्यांमध्ये मावा तुडतुड्यांचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतो. तर मावा तुडतुडांमुळे यांच्यामुळे तर जास्त नुकसान होत नाही, पण अळी अशाच हळूहळू स्टेजमध्ये वाढून अळीसुद्धा निर्माण होते आणि ते अळी आपल्या पानं जे असतात, आतले पानं, ते खायला सुरुवात करते. आता या ज्वारीची हाईट जी आहे ही 1.5 फुटापर्यंत आहे मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचं की यांना कंट्रोल कसा करायचा. मित्रांनो, मावा तुडतुड्यासाठी आपल्याला एक वेगळा फवारा घ्यावा लागतो आणि अळीसाठी हा वेगळा फवारा घ्यावा लागतो. पण आपल्याला मजुरी वाचावी, 2दा फवारणी न करण्यापेक्षा आपण एकदाच फवारणी करावी. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते फवारे घ्याल किंवा कोणकोणते घटक आपण वापराल. मित्रांनो, अळीसाठी सर्वात चांगला जे फवारा आहे तो आहे मित्रांनो इमामेक्टिन बेंझोएट 5% वाला. याच्यावरती अळीसाठी कोणताच माझ्या मते जोपर्यंत माझा अनुभव आहे याच्यावरती कोणताच फवारा नाही आहे. असेल खूप सारे असे घटक असलेले असतात, पण इमामेक्टिन जे घटक असलेला फवारा असेल कोणत्याही कंपनीचा असो तर तो चांगल्या प्रकारे काम करतो. आणि मित्रांनो, आपल्याला मावा तुडतुड्या यांच्यासाठी उलाला किंवा पनामा दोन्ही एकाच कंपनीचे प्रोडक्ट आहे, तर ते आपण घेऊ शकतो. उलालामध्ये पण फोनिकामिड 50% आहे आणि पनामा याच्यामध्ये पण फोनिकामिड 50% आहे. असं आपण उलाला आणि हे इमामेक्टिन बेंझोएट यांचं दोघींचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या पिकांवर याची फवारणी करू शकतो. याच्यामुळे मावा तुडतुडांवर फोनिकामिडमुळे, उलालामुळे 100% आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात. 50% नाही, 70% नाही, 90% नाही. पूर्णपणे कंट्रोल उलाल्याने मावा तुडतुडा यांवर होतो. थोडीशी औषध महाग जाते, पण मित्रांनो, तुमच्याकडे तेवढी पण नसेल तर तुम्ही ॲसिटामाप्राइड हे घेऊ शकता. आणि चांगला बजेट असेल तर उलाला नक्कीच घ्या. काही जण असतात की पेगासस घ्यायचं का, तुम्ही पेगासससुद्धा घेऊ शकता.
पण पेगासस आणि उलाला यांच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. पेगासस हे वाईड इन्सेक्टिसाईड आहे. उलालासुद्धा खूप साऱ्या याच्यावर प्रमाण करते. पण माझा जोपर्यंत अनुभव आहे की उलाला याच्यामध्ये जास्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. पेगाससमध्ये सुद्धा आहे. पेगासस बाकीच्या पिकांवर चांगले प्रकारे प्रभाव करते, जसं कापूस आहे, गवार आहे, अन्य दुसरे पीक आहे यांच्यावर चांगला प्रभाव करते. पण ज्वारी, मका, बाजरी यांच्यावर उलाल्याचा जो प्रभाव आहे हा चांगला आहे मित्रांनो. आणि इमामेक्टिन बेन्झोइड हे स्पेशल अळीनाशक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची किती मोठी अळी मारण्याची हिंमत आहे मित्रांनो. 3 इंचापर्यंत जेवढी अळी असेल यालाही मारण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे. त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोइडमध्ये ताकद आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याचं प्रतिपंप प्रमाण किती घ्यायचं? जर जास्त असेल तुमच्याकडे, आता मी दाखवले याप्रमाणे, जर तुमच्या मका किंवा बाजरी किंवा ज्वारी यांच्यावर जर अशी मावा तुडतुडा अळी असेल तर मित्रांनो आपण प्रतिपंप 10 ग्रॅम, उलालासुद्धा प्रतिपंप 10 ग्रॅम आणि इमामेक्टिन बेन्झोइड जे आहे ते जर जास्त अळी असेल, फक्त अळीसाठी स्पेशल आहे ते, जर जास्त अळी असेल तर तुम्ही 15 ग्रॅम प्रतिपंप किंवा 18 ग्रॅम 20 ग्रॅमपर्यंत सुद्धा घेऊ शकता. पूर्णपणे कंट्रोल करा. एकदाच फवारणी करा. डबल फवारणी करून पैसे घालू नका. चांगल्या प्रकारे चांगला डोस आपण फवाऱ्याच्या माध्यमातून देऊ. काही जणांचा असा प्रश्न असतो की आपण जर जास्त डोस दिला तर पिकांवर काही प्रभाव होईल का? मित्रांनो, आपण कमी दोन वेळेस डोस दिले तर आपल्याला पैसे जास्त जातात. कमी आपण जर आपण पंपामध्ये फवारणी कमी टाकली तर ते 20 लिटरच्या पाण्याचा जो रेशो असतो तो सुद्धा बिघडतो आणि आपल्या पिकांवर आपण टाकलेल्या औषधांचा काही प्रभाव होत नाही. रेशो थोडा वाढला तर चालेल, कारण की वाढल्यानंतर ते औषध स्ट्रॉंग होते, पण ते औषध न्यूट्रल न व्हायला पाहिजे. जेवढं प्रमाण पंप्यामध्ये आपल्याला दिलेलं असतं की जसं 15 लिटरच्या पाण्यात उलालाचं प्रमाण 6 ग्रॅम आहे, ते 6 ग्रॅम पाहिजे किंवा 6 ग्रॅमच्या वरतीसुद्धा झालं तरी चालेल. आणि 15 लिटरच्या पाण्यात जे इमामेक्टिनचं प्रमाण आहे ते 10 ग्रॅमपर्यंत काहीतरी आहे. पण 10 ग्रॅम तो पाहिजेच, पण 10 ग्रॅमच्या वरती काही करणार 20 लिटरचा पंप असतो, काहीकडे 22 लिटरचा सुद्धा पंप असतो. तर त्याच्यानुसार 15 ते 18 ग्रॅम 20 ग्रॅमपर्यंत आपण इमामेक्टिनचा वापर करू शकतो. हा हायर डोस आहे मित्रांनो, 20 ग्रॅम. त्याच्या खाली तुम्ही घेऊ शकता. पण तुमच्याकडे अळी जास्त असेल, 3 इंचापर्यंत 2 इंचापर्यंत चांगली जाड अळी असेल, या आपला जो बोट आहे एवढी जाड जर अळी असेल तरी 20 ग्रॅमपर्यंत आपण जर घेतलं इमामेक्टिन तर त्याला मारण्याची, एकाच दिवसात मारण्याची शक्ती या इमामेक्टिन बेन्झोइडमध्ये आहे मित्रांनो. पूर्णपणे 100% कंट्रोल मिळेल. आता याची फवारणी करताना आपल्याला फवारणी कशी करायची आहे, जशी आपण कापसावर पळत फवारणी करतो किंवा आरामाने पानावर फवारणी करतो, त्या प्रकारची फवारणी या पिकांवर चालत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला फवारणी कशी करायची हे मागच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो की आपण फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायची. तर मित्रांनो, हा एक ज्वारीचं झाड आहे, रोप आहे. तर फवारणी करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची की आपण फवारणी केल्यानंतर आपल्याला रिझल्ट हा 100% भेटला पाहिजे. आपण जी फवाऱ्याच्या नळीमधून औषध येते ती औषध आपल्या या पोंग्यांमध्ये जाऊन पूर्ण भरायला पाहिजे. हा पोंगान त्याच्यातून आपल्याला खाली सांडताना औषध आपल्याला दिसली पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही, तुम्ही फक्त असे पानावर मारून, शिडकाव मारून जर तुम्ही चालले जाल तर रिझल्ट भेटणार नाही. हा जो पोंगा आहे याच्यामध्ये आपली ती औषध गेली पाहिजे. या पोंगांमध्ये, प्रत्येक झाडाच्या पोंग्यांमध्ये औषध गेली पाहिजे, तेव्हाच आपल्याला तो रिझल्ट भेटेल. अन्यथा रिझल्ट भेटणार नाही. हे सरळ स्पष्ट आहे मित्रांनो. प्रत्येक झाडाला पाहून, जो झाड सुटला त्याच्यामध्ये आळी आपल्याला 100% दिसेल. आपल्याला प्रत्येक रोप, प्रत्येक झाड पाहून त्याच्यामध्ये आपल्याला ते औषध टाकायला हवे. तेव्हाच आपल्या आळीवर, तेव्हाच आपल्या मावांवर 100% रिझल्ट भेटेल. हे नक्की आहे मित्रांनो. ही एवढीच काळजी घ्या आणि संपूर्णपणे अळींचा, मावांचा
तुडतुड्यांचा नायनाट आपल्या शेतातून करा. तर मित्रांनो, तुम्हाला काही असे प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल किंवा तुम्हाला काही आपल्या चॅनलला प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण विचारू शकता किंवा कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबरसुद्धा आहे. तुम्ही फोनही करू शकता किंवा व्हॉट्सअपही करू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा ज्यांना हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. तर अशाच शेतकरी मित्रांनो, आपण जे व्हिडिओ बनवतो ते शेतीच्या कल्याणासाठी आहे, शेतकरीच्या भवितव्यासाठी असते. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्यासोबत जोडले जा. धन्यवाद.